सालाबादप्रमाणे यावर्षीही कलाग्राम लोकोत्सवाचे आयोजन. कलाग्राम लोकोत्सवामध्ये दिनांक 12 ते 20 जानेवारी दरम्यान विविध स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये दिनांक 12 ते 20 जानेवारी रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, दिनांक 14 जानेवारी माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार, दिनांक 15 ते 19 जानेवारी कृषी प्रदर्शन, दिनांक 15 जानेवारी संगीत भजन स्पर्धा पुरुष गट, दिनांक 16 जानेवारी संगीत भजन स्पर्धा महिला गट, 17 जानेवारी लोकगीत स्पर्धा, दिनांक 18 जानेवारी लेझिम व गजनृत्य स्पर्धा, दिनांक 19 जानेवारी ग्रुप डान्स स्पर्धा व दिनांक 20 जानेवारी लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लोकग्राम कला उत्सवाअंतर्गत होणारे विविध सांस्कृतिक उपक्रम, प्रदर्शन व पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गौतम पाटील यांनी केलेले आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये फोरमचे कोषाध्यक्ष DS माने व पदाधिकारी हे उपस्थित होते. नमस्कार. नवभारत शिक्षण मंडळ संचलित प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरमच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही 14 जानेवारी 2026 कर्मयोगी पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या वर्षीचा 2026 कर्मयोगी पुरस्कार आपल्या सांगली जिल्ह्यातील सुरेश अप्पासाहेब गायकवाड यांना या वर्षीचा कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. सुरेश अप्पासाहेब गायकवाड यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1951 रोजी तासगाव तालुक्यात झाला आणि सुरेश गायकवाड सरांच्या बाबतीत बोलायचं झालं, निसर्गाशी अतूट नातं असणारं एक व्यक्तिमत्व, ज्यांनी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयावर संशोधन केलेलं आहे. सायलेंट व्हॅली जे केरळमध्ये आहे, या सायलेंट व्हॅली या जंगलामध्ये जाण्यासाठी भारतातील 7 निवडक व्यक्तींची निवड केली गेलेली होती. त्यामध्ये सुरेश गायकवाड सर एक आपली सांगली जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व होतं. सुरेश गायकवाड सरांनी सायलेंट व्हॅलीमध्ये 14 दिवस मुक्काम केला. सायलेंट व्हॅली हे जे जंगल आहे, या जंगल इतकं भयानक घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये जाण्याचं कोणालाही धाडस शक्य नाही. अशा ह्या जंगलामध्ये सुरेश गायकवाड सरांनी 14 दिवस मुक्काम ठोकलेला होता. जे 7 व्यक्ती त्या जंगलामध्ये त्यांच्यावर मोहिमेला गेलेल्या होत्या, त्यातल्या दोघांचा जीव वाचवण्यामध्ये सुरेश गायकवाड सरांचा मोठा सिंहाचा वाटा होता. खायला सर असणारं तिथं घनदाट जंगल आहे, त्या जंगलामध्ये प्यायची पाण्याची व्यवस्था नव्हती. पाणी प्यायचं म्हणलं तर त्या पावसाच्या पाण्यामध्ये आळ्या असायच्या. त्या आळ्या नाहीशा करून गवताच्या साह्यानं त्या आळ्या नाहीशा करून ते पाणी पिऊन 14 दिवस त्या जंगलामध्ये त्यांचा मुक्काम केलेला होता. असे हे सायलेंट व्हॅलीमध्ये ही मोहीम फत्ते करून सुरेश गायकवाड सर या ठिकाणी परत आलेले होते. सापाच्या बाबतीत बोलायचं झालं, सरांना ज्यावेळी विचारलं गेलं सुरेश गायकवाड सरांना, सापांच्या विषयी आपल्या मनात भीती आहे का, तर सरांनी सांगितले की स्वतः मी हाताला तो साप चावून घेतलेला होता. साप चावल्यानंतर काय होतं, असे विविध उपक्रम, असे विविध प्रयोग सरांनी केलेले आहेत. सरांचं घर सांगलीमध्येच आहे, इनाम धामणी रोडला. सरांचा घराचा जो 10 गुंठ्याचा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये ते सेंद्रिय ऊस असू दे, पपई असू दे, विविध प्रकारचे ते फळ तिथे घेत असतात. एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं, एक झाड आहे, त्या झाडाला ते 3 प्रकारची फळं घेतात. मिरची घेतात, टोमॅटो आहे, वांगी आहे, असे कलम भरून त्यांनी एक रोप तयार केलेलं आहे. असे नैसर्गिक शेती करणारे आणि संशोधन करणारे सुरेश गायकवाड सर आहेत. सुरेश गायकवाड सरांच्या बाबतीत बोलायचं झालं, सर पावसाचं पाणी दरवर्षी 3000 लिटर पाणी साठवण करून ठेवत असतात. त्यामध्ये बॅक्टेरिया नसतो. ॲक्वा पाण्यापेक्षा सरांचं ते पाणी पिण्याची पद्धत खूप सुंदर आहे. स्वतः आम्ही तिथं पाहिल्यानंतर दिसलं 3000 लिटरची पाणी आहे आणि ती पाणी आम्ही पिल्यानंतर खूप सुंदर पाणी वाटलं. सरांनी आवर्जून सांगितलं, मी कधीही आजारी पडलेलो नाही. आमच्या घरातली सगळी लहान मुलं असू देत, मोठी मुलं असू देत, ते पावसाचं पाणी पित असतात आणि पावसाचं पाणी दरवर्षी आम्ही साठवून या ठिकाणी पाणी पित असतो. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं, मायनी अभयारण्याला दर्जा मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सुरेश गायकवाड सरांचा मोठा वाटा आहे. त्यामध्ये प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरमच्या वतीने प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेबांच्या 94व्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी साहेबांची 94वी जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात आम्ही संपन्न करणार आहोत. आणि या साहेबांच्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी 12 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान कलाग्रामचं आयोजन केलेलं आहे. कलाग्राम म्हणजे साहेबांनी ह्या संस्थेची स्थापना एक कला पथकाच्या माध्यमातून केलेली आहे आणि ह्या संस्थेला सांस्कृतिक वारसा आहे.
तोच वारसा, साहेबांचा वारसा संस्थेचे संचालक गौतम भाऊ पुढे चालवत आहेत आणि याच साहेबांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान जो कलाग्राम महोत्सव आम्ही आयोजन करणार आहे, 12 जानेवारीला जो कर्मयोगी पुरस्कार ज्या व्यक्तींना आपण देतोय, ज्या मान्यवरांना देतोय, सुरेश गायकवाड सर यांचा विषय आहे वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र, या विषयावर आधारित रांगोळी प्रदर्शनचं उद्घाटन 12 जानेवारीला असणार आहे. 12 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत सर्वांना रांगोळी प्रदर्शन पाहायला मिळेल. 14 जानेवारीला कर्मयोगी पुरस्कार असणार आहे, जो सुरेश गायकवाड सरांना आपण या ठिकाणी देणार आहे 11 वाजता. 15 जानेवारीला संगीत भजन स्पर्धा असणार आहेत पुरुष गटाच्या. 16 जानेवारीला संगीत भजन स्पर्धा असणार आहेत महिला गटाच्या. 17 जानेवारीला लोकगीत स्पर्धा असणार आहेत. 18 जानेवारीला लेझिम स्पर्धा आणि या वर्षी नव्यानच गज नृत्य स्पर्धा सुद्धा संपन्न होणार आहेत. 18 जानेवारीला मधले मैदान शांतिनिकेतनचं आहे त्या ठिकाणी. 19 जानेवारीला ग्रुप डान्स स्पर्धा असणार आहेत. 20 जानेवारीला पुरुष आणि महिलांच्या लावणी स्पर्धा असणार आहेत. अशा पद्धतीनं 12 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान साहेबांच्या 94व्या जयंतीनिमित्त विविध लोककलेचा लोकोत्सव, त्याला आम्ही जे नाव दिलेलं आहे कलाग्राम, हा कलाग्राममध्ये सर्व स्पर्धक सहभागी होणार आहेत. सांगली तसेच सांगलीच्या बाहेरील सर्व जिल्ह्यातून या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी असतात. याही स्पर्धेमध्ये आप सर्व स्पर्धक सहभागी आहेत आणि या कलाग्रामची उंची वाढवावी, हा फोरम जो आहे राज्यव्यापी आहे आणि या फोरमच्या माध्यमातून हा कलाग्राम महोत्सव अत्यंत देखणा स्वरूपात या शांतिनिकेतनच्या नरेंद्र परिसरात आम्ही संपन्न करणार आहोत. धन्यवाद. 1000 किलोमीटर प्रवास करून जे फ्लेमिंगो पक्षी येतात, त्या पक्ष्यांचा शोध घेऊन त्या अभयारण्य डिक्लेअर करण्याचं काम सुद्धा सरांनी केलेलं आहे. सर ज्यावेळी सायलेंट व्हॅलीला गेले होते, तिथं कुंती धरण आहे आणि या कुंती धरणाविषयी धरण बांधण्यात येणार होतं. त्यावेळी सगळे साहित्यिक, सगळे निसर्गप्रेमी, सगळे वनस्पती शास्त्रज्ञ, संशोधक त्या आंदोलन केले हे धरण बांधण्यावेळी. आणि त्यावेळी सरांनी एका मनेर नावाचं व्यक्तीच्या साह्यानं त्यांनी इंदिरा गांधींना ह्याचं महत्व पटवून सांगितलं, हे कुंती धरण जर तुम्ही बांधलं तर सायलेंट व्हॅलीचे जी जैवविविधता आहे ती नष्ट होईल, निसर्ग नष्ट होईल. इंदिरा गांधींना ते पटलं आणि ते धरण पूर्णपणे थांबवण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. नंतर राजीव गांधींनी त्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं आणि राजीव गांधींच्या हस्ते त्या ठिकाणी निसर्ग जंगल आहे त्याला राष्ट्रीय उद्यान मधून उद्घाटन करण्याचं काम सुद्धा राजीव गांधी सरांनी केलं आणि त्यामध्ये सरांचा मोठा वाटा आहे. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व सुरेश गायकवाड सरांना आपल्याच सांगली जिल्ह्यातील आहेत, पण सर कुठं प्रदर्शनात नाहीत, सरांच्याकडे साधा फोटो नाही, कुठली माहिती नाही. आणि अशा व्यक्तीला ह्या कर्मयोगी पुरस्कार जाण्यामध्ये या फोरमचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठ इतिहास संशोधक तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार सर, संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील, संस्थेचे विश्वस्त ब्रिगेडियर सुरेश पाटील सर आणि संस्थेचे संचालक आणि फोरमचे विश्वस्त आदरणीय गौतमभाऊ पाटील यांनी एकमतानं सुरेश गायकवाड सरांची या कर्मयोगी पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. आणि 14 जानेवारीला 11 वाजता हा कर्मयोगी पुरस्कार ज्येष्ठ इतिहास आणि संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा या शांतिनिकेतनच्या नयनरम्य परिसरामध्ये लोकरमुंबई हॉलमध्ये 11 वाजता संपन्न होईल. सांगली जिल्ह्यातील सरांच्यावर प्रेम करणारे सर्व प्राध्यापक, निसर्गप्रेमी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून सरांचा सन्मान वाढवावा असे मी संस्थेचा उपसंचालक आणि फोरमचे कोषाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.